थेट जाऊया वाल्मिक कराडची पत्नी संवाद साधते। अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे। ठीक आहे, अडकवलंय तर अडकवा तुम्ही। जे काही सबूत असतील, जे काही न्याय व्यवस्था असेल, तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांगायचंय। काल आपल्याला पोलिसांनी काल तुम्हाला आश्वासन दिलं होतं, काल तुम्ही तुमचं जे आंदोलन होतं काल स्टॉप करण्यात आलं होतं, स्थगित करण्यात होतं। आता काय तुमची पुढची दिशा काय असणार आहे? दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराडच्या पत्नीची ही प्रतिक्रिया आता समोर येते। प्रसार माध्यमांशी संवाद साधला जातोय वाल्मिक कराडच्या। आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी? संतोष देशमुखाच्या फॅमिलीने। संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात। मग मला न्याय कोण देणार आहे? आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे। मी सुद्धा एका समाजाची घटक आहे, मी सुद्धा एक माय बहीण आहे, मी सुद्धा एक महिला आहे। तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते, मला न्याय कोण देणार आहे? ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते, जे काही तुमचे डावपेच टाकले जात आहेत, जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले। ह्याचा न्याय मी मागायचा कुणाकडे? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा, की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे। आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे। आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल, तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा, आणि तो न्याय मी आज मागत आहे। तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं। जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का? संतोष भाऊ एकटेच मराठा समाज, मी सुद्धा मराठा समाज, मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना। मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं। जे काही चाललंय हे बंद करा। तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या। मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल, ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर। आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील, ह्यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणील आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील, त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवावं लागतील। त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवणार। ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्या ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे? आम्हाला काहीच कसं नाही, बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। सकाळी तर पिंपरी चिंचवड मधून एक बातमी आली होती की तिथे 2 फ्लॅट जे होते ते सील करण्यात आले, तुम्हाला काय माहिती मिळाली? सील करण्याचा काही प्रकार नाहीये, मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाहीये, मी तिथं राहायला जात नाही। त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो ना, तो तुम्हाला तर माहिती ना, नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते, ते कर रिसिव्ह करायला तिथं कोण नाही। त्यांनी बातमी ती कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या दारावर चिटकवला। फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं? वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून, आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही? आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसिव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला। त्यांनी काय आम्हाला परळीला पाठवलेलं नाही ती लिफाफा, तो तिथं चिटकून गेले ते। मग आज त्यांनी बघितला, आम्ही तर बघितलेला सुद्धा नाही अजून तिथं। त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे। आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणले गेली गोष्ट नाहीयेत। कुणाकडे फ्लॅट नाहीत आज, कोण फ्लॅट मध्ये राहत नाही आज। प्रत्येक जण आपापले घर दार करून राहतातच ना, का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅट मध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना। आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या, आम्ही त्याचे लोन पे केलेले त्या गोष्टी सगळं तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता। तर फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे, ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत। काही घटना घडली, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाताय, आता सगळ्या गोष्टीसाठी तयार झाला आहात, परंतु मराठा आणि वंजाऱ्यांमध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे, तुम्ही काय आवाहन कराल दोघांना? वाद दिसतो आहे, वाद
वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे. हा वादच लावून दिलेला आहे. कशामुळे लावून दिलाय, ह्यांना काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची हे ह्यांच्या डोक्याला ह्यांच्या बुद्धीलाच माहिती आहे. माझं एवढंच आव्हान आहे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे. पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत. तर ह्यांनी ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मनावर न घेता आपण आपलं एक भाऊबंदकीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे आपण राहावं, एकमेकांशी भाऊबंदकीनंच राहावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.